रामकृष्ण हरी माऊली बीडवरून 80 वर्षांच्या जानकाबाई माझ्या सोबत आहेत. वारीला कोण येतं तर वारीला कोण येतं याचं उत्तर देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते. यामध्ये जानकाबाई तुम्हाला दिसत आहेत. त्यांची पहिली वारी आहे. वयाच्या 80व्या वर्षी आपली वारी राहू नये असं त्यांना वाटलं. आतापर्यंतच आयुष्य गेलं पण वारी आयुष्यात राहून नको जायला म्हणून या वयात त्या वारी करायला आल्यात. डोक्यावरती पिशवी, पायात चप्पल नाही आहे आणि या वयात त्यांना वारीचं कसं सुचलं त्यांना विचारूया. का बरं तुम्ही वारीला आला? आता देवानं बोलवलं ताई. देवाने बोलवलं? हो पुन्हा आले. अच्छा, देव स्वप्नात आला होता का? हा, कसं बोलवलं देवाने? कसं बोलवलं आता ते अनुभवाला आले. हा, अनुभव. अनुभवावरच आले. होय का? हो काय अनुभव आला? आला आता वारीला गेले असं. अच्छा, हा? म्हणजे स्वप्नच पडलं तुम्हाला? वारीला गेले असं. बर. हो. पण आता तुमचं इतकं वय झालंय हो मग आळंदीपासून चालताय का? हो मग पाय दुखत नाही तुमचे? नाही दुखत. कसं मला दुखते नाही दुखत. आता देवाने चांगलं ठेवल्या कसं म्हणायचं. हा, खरं हा. देवाने चांगलं ठेवलं आपल्याला मग कसं म्हणायचं दुखाय म्हणून. हा. सुखी आहे सुखी म्हणूनच आले ना बाई दिदी. होय ना? सुखी म्हणूनच आले. सुखी म्हणूनच आला. हो बर बर, चाला तुम्ही. हा? चाला चाला. हो हो हा सकारात्मक भाव घेऊन जगणारी ही पिढी आहे माऊली. तुमच्या लक्षात येईल यांच्या आनंदी आयुष्याचं हेच रहस्य आहे. रडत बसायचं नाही, दुखलं तरी सांगायचं नाही, म्हणायचं नाही. हो सुखी ठेवलं असंच सुखी ठेवत राहा असंच म्हणत जगायचं. बरोबर ना? दिदी कोणा गावची? मी पंढरपूरची. पंढरपुरात रामकृष्ण हरी. माझी पंढरपुरात खोली